दूध धंद्यामधला सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे चारा नियोजन. जर का तुमचं चारा नियोजन चांगला असेल तर दूध धंद्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होताल. आता मी माझा चारा नियोजन कसं केलेलं आहे, इकडं दिसत असेल तर तुम्हाला बघा, हे नेपियर आहे. 20 गुंठे नेपियर घेतलेलं आहे आणि 20 गुंठ्याच्या नेपियरच्या खाली 10 गुंठे ऊस घेतलेला आहे. आणखी ऊस आलं नाही. आपण जवळपास 2 ते 3 महिने झालेत ऊस लावून. आणि इकडं आपण बाटूक घेतलेला आहे. हे 20 गुंठे बाटूक आहे. असं हे तिन्ही पण हिरवं आहे. मधामध्ये सुका चारासाठी आपण गव्हाचा आणि हरभराचा भुस्सा भरलेला पण आहे. ते जवळपास 6 महिन्याचं स्टोरेज आहे. आणि मी असंच रिसर्च केलं, की यार दररोजचे माझे चारा घेण्यासाठी 20 ते 30 मिनिट लागत आहेत. चारा घेणं, त्याला कुट्टी करणं, हे सगळं काही कमी करता येईल का? जेव्हा मी YouTubeवर असंच बघत गेलो, तर मला मुरघास म्हणजे सायलेज भेटला. आता सायलेज आणि मुरघास म्हणजे काय असतं? नेमकं मुरघास हे मोस्टली मक्याचं करतात. मक्याला जे काही कंस आले ते कंस निसवल्यानंतर त्याला कट करतात. कट केल्यानंतर जवळपास 1 दिवस तसंच शेतामध्ये वाळू घालायचं. वाळू घातल्यानंतर त्याला कुट्टी करायची. कुट्टी केल्यानंतर त्याला एअरटाईट बॅगमध्ये किंवा बंकरमध्ये त्याला कॉम्पॅक्ट करून भरायचं. जेणेकरून त्याच्यामध्ये एक पण एअर नसावं. एअर असेल तर बुरशी लागते. त्यामुळे एवढीच काळजी घ्यायची मुरघास तयार करता वेळेस एअर नसायला पाहिजे. मुरघास ही असं कन्सेप्ट आहे, जर का तुम्ही तयार केला, चांगला सुरळीत राहिला, तर तुम्ही पूर्ण वर्षाचा किंवा 6 महिन्याचा, जास्तीत जास्त 1 वर्ष पण करू शकता तुम्ही. परंतु आपण बघायला गेलं तर 6 महिन्याचा तुम्ही ओला चारा आहे त्याला कट करायचं, प्रॉपर कुट्टी करायचं आणि त्याला एअरटाईट बॅगमध्ये बांधून ठेवायचं. ह्यानं करून काय होतं, की तुम्हाला दररोजची जी चारा घेणं आहे याचा टाईम पण वाचतो. फक्त तुम्हाला 6 महिन्यातले 2 दिवस जातील. चारा कट करायचा, वाळू घालायचा आणि एअरटाईट बॅगमध्ये तयार करायचा. आता हा जो कन्सेप्ट आहे माझ्यासाठी नवीन होता आणि मला असं वाटतं, की आमच्या गावामध्ये हे मुरघास कोणी वापरत पण नाही. आता मी हा कन्सेप्ट खरंच इम्प्लिमेंट म्हणजे चांगल्या प्रकारे होईल की नाही यासाठी येत्या रविवारी मी याच्यावर 2-3 बॅग करून बघणार आहे. आता मी माझ्याकडे मक्का तर आता सध्या नाही आहे. बाटूक आहे ते पण छोटा आहे, निसवलेलं नाही. त्यामुळं मी हे जे नेपियर दिसते या नेपियरला कसं वाढलेलं आहे याला तोडून म्हणजे चांगलं तोडणार आणि नंतर याच्यातलं मॉइश्चर कमी झाल्यानंतर प्रॉपर कुट्टी करून 3 बॅग भरून बघणार आहे. जर का खरंच एक 45 डेज नंतर मुरघास तयार होतं. 45 डेज नंतर मुरघास तयार होतं. जर का मुरघास चांगलं झालं तर मला हे जे दररोजचे 30 मिनिट लागत आहेत, हे 30 मिनिट कमी होतील. जेणेकरून पूर्ण 6 महिन्यात चारा मी 1-2 दिवसामध्ये तयार करेल. आणि खरंच तुम्हाला मुरघास माहीत होतं की नाही, सायलेज माहीत होतं की नाही? माहीत असेल तर हो म्हणून कमेंट करा, नसेल तर नाही म्हणून कमेंट करा. मला पण बघू द्या की किती जणांना मुरघास माहीत होतं.